नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन तन्वीकडे बोट दाखवून तिला बोलत असतो. तेव्हा आता अश्विन म्हणतो, दादा बस झालं, 1 मिनिट. तू जसं तिला बोलतो ना तसं आता आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे, आम्ही दोघी एकच आहोत. तू तिला बोलतो तसं माझाही अपमान होतो. मी पण या घरचा धाकटा मुलगा आहे ना, धाकटी सुनेसोबत धाकटा मुलगा म्हणजे माझासुद्धा तू अपमान करतो. तुला कळतंय का? तू नुसता धाकटं धाकटं म्हणूनही नव्हतो. असं आता अश्विन जोरजोरात बोलत असतो अर्जुनला. तेव्हा आता कल्पना म्हणते, बाळा तू तरी शांत हो आता. अश्विन, तुला सांगितलं ना शांत हो. तेव्हा आता अश्विन म्हणतो, दादा 1 मिनिट. आई आणि तू पण जरा शांत हो, मला बोलायचं आहे, मला बोलू दे आज. कारण दादा आज आतापर्यंत आम्हाला खूप काही बोलत गेलं आहे. काय रे दादा, तुला काय वाटलं आम्ही लहान आहोत, आमचे विचार लहान आहेत आणि आम्ही का मूर्ख आहोत का? तेव्हा परत कल्पना म्हणते, अरे अश्विन बाळा शांत हो ना, अजून जास्त बोलला ना तर जास्त भांडण चिघळेल, त्याच्यामुळे तू शांत हो ना. तेव्हा आता अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो की मम्मा हा काही शांत बसणार नाही आहे, कारण याच्या अंगात खूप आग लागली आहे. तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो, मम्मा मला असं वाटायचं हा हुशार आहे, समजूतदार आहे, पण याने चुकीची पार्टनरशी लग्न करून याने दाखवून दिलाय तू किती मूर्ख आहेस म्हणून. या तन्वीचं ऐकून तू किती मॅनिप्युलेट झाला रे. तेव्हा आता हे ऐकून प्रिया आणि कल्पना ताडकन उठतात. पण म्हणते, अरे अर्जुन तू तरी शांत हो बाळा आता. ते प्रतापसुद्धा म्हणतो, अरे अर्जुन कशाला आगीला ठिणगी लावतो आहे, उगाचच कशाला भडकवतोय आग. असं म्हणत प्रताप आता शांत होतो. लगेच अश्विन म्हणतो, दादा आम्ही तुमच्यासारखं तर नाही वागलोय की घरच्यांना नाही फसवलंय तुमच्यासारखं मॅरेज करून. तर आता इथे अर्जुनला एवढा मोठा राग येतो की अर्जुन आता हात उचलणारच अश्विनवर. तेवढंच तो आता हात मागे घेतो, कारण त्याला अश्विनचं बोलणं इतकं लागत असतं की खूपच. कारण तो म्हणजे सायलीला सुद्धा बोलत असतो. इकडे पूर्णाजी म्हणत असते, देवा हे काय चालू आहे, 2 भावांमध्ये भांडणं, हेच पाहायचं राहिलं होतं की काय माझं. अश्विनने आता अर्जुन आणि सायलीच्या नात्यावरच संशय घेतलेला असतो, त्यामुळे आता अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन आणि अश्विनचं हे भांडण पाहून तर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कल्पना आणि प्रतापला खूप मोठा धक्का बसलेला असतो की आपलेच पोरं आणि आपल्याच पोरांच्या आयुष्यामध्ये अशी दोघांची भांडणं. तर आता इकडे प्रियाला हसू येत असतं, गालातल्या गालात प्रिया हसत असते, नाटकी प्रिया. तिच्यामुळेच सगळे भांडणं चालू असतात आणि तीच लावायचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे अश्विन अर्जुनचा हात धरतो आणि म्हणतो, दादा मार ना, मार मला, कशाला थांबलायस तू, मार ना माझ्यावर, हात उचल ना. तेव्हा आता नाटकी प्रिया मध्येच बोलते आणि म्हणते नाटक करत की मार ना आता अर्जुन, मार ना, हेच पाहायचं राहिलं होतं. तर आता अश्विन लगेच बोलतो, त्याला खूप राग येतो प्रिया बोलते तर अश्विन म्हणतो की दादा सगळे लहानपणापासून आहे ना तुलाच ग्रेट म्हणत होते, मी बरा बेअक्कलच राहिला, तुलाच सगळे ग्रेट म्हणून तुलाच सगळे वाह करत होते लहानपणापासून. अर्जुन हा खमका तर अश्विन हा भोळा, असं म्हणत तो प्रत्येकाला अशी उत्तरं देत असतो. आता अश्विनने घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. ते सगळं सगळ्यांना आठवत असतं की कसा तो इतका हळवा आहे, हळव्या मनाचा, की तो लगेच आत्महत्या करायला सुद्धा तयार झाला होता. तर सायलीने कशी त्याच्या गालामध्ये ठेवली होती तेव्हा तो शांत झाला होता. हे सगळे क्षण त्याला आता आठवत असतात, सगळ्यांनाच आठवत असतात. तर कल्पनालाही वाईट वाटतं की परत याने काही असं पाऊल उचललं तर. अश्विनचे हे क्षण आता सायलीला सुद्धा आठवत असतात. तर सायलीलाही सुद्धा वाईट वाटतं, पण अश्विन आता अति बोलत असतो, म्हणजे अर्जुन आणि सायली विरोधात खूप अति बोलत असतो आणि त्याला सपोर्ट प्रियासुद्धा करत असते. त्याच्यामुळे सायली आता शांतच बसते, ती काहीच बोलत नाही, तिला काहीच वाटत नाही आता अश्विन बाबतीत. अश्विन आता अर्जुनवर संशय घेत म्हणत असतो की हे जे तुझं प्रेम होतं ना, हे लहानपणापुरतीच मर्यादित होतं. तुझं फक्त वरच्यावरती भावावरचं प्रेम आहे रे. तुझं प्रेम असतं ना तर तू असं बोललाच नसता मला आणि माझ्या बायकोला. पण तू नुसता उठसूट माझ्या बायकोचे कारनामे समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. ते कारनामे केव्हा करेल आणि तू समोर केव्हा आणेल हेच तुला दिसत असतं. अश्विन आता असं अर्जुनला म्हणत असतो. आता अश्विन आहे ना खूप आरोप अर्जुनवर आणि सायलीवर करत असतो. म्हणजे आता अर्जुनला सुद्धा लाज वाटत असते की अश्विन या प्रियामुळे एवढा बदलून जाईल, की त्याला असं वाटतच नसतं की प्रियाने एवढे डोळे बांधले आहे अश्विनचे. अश्विन पुन्हा भांडण उकरून काढत असतो. पण आता इकडे अर्जुन शांत बसलेला असतो, कारण त्याला भावावरचं प्रेम हे म्हणजे अश्विन बोलला हेच त्याला इतकं वाईट वाटत असतं, त्याच्या मनाला टोचत असतं की खरंच अर्जुन आपण कमी पडलो का भावाच्या प्रेमामध्ये, हेच विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. पण आता इकडे अश्विन काही शांत बसायला तयार नसतो. तर आता इकडे अर्जुनला खूप रडू येत असतं, म्हणजे तो एकदम थक्क बसून जातो खुर्चीवर. सायली त्याला धीर देत असते. सायली म्हणते, अहो शांत व्हा ना, नका एवढा
स्वतःला त्रास करून घेऊ. तेव्हा आता इकडे अर्जुन रडत असताना इकडे प्रताप आता हात जोडतो. अश्विन मी पाया पडतो पण शांत हो आता. म्हणजे चक्क त्याच्या बापाने त्याला हात जोडले तेव्हा आता अश्विन जरा शांत झाला. तर आता इकडे प्रियाचं नाटकं चालू होतात. प्रिया म्हणते अश्विन तू ह्या मांजराच्या रडण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको बरं का. यांचे चेहरे वेगळे, यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे, असं म्हणत आता पूर्ण आई प्रताप आणि कल्पनालाही खूप मोठा धक्का बसतो की ही तर अजून आग पेटवण्याचा प्रयत्न करते आहे. तर आता इकडे अर्जुन तरी शांतच असतो, सायलीसुद्धा शांत असते, पण प्रिया इतकी बोलते की अक्षरशः अर्जुनच्या डोळ्यातलं पाणी पाहून आता सायलीला काही थांबवत नाही. सायली आता डायरेक्ट सरळ समोर येते आणि सरळ प्रियाला म्हणते. प्रियाने आता डायरेक्ट मगरीचे अश्रू म्हटलेलं असतं. तर आता हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं की माझ्या नवऱ्याला आणि कुटुंबियातल्या सगळ्या सदस्यांच्या डोळ्यात प्रियाने पाणी आणलेलं आहे. म्हणून तर सायली प्रियाजवळ जाते आणि सणासन 2 कानाखाली ठेवते. तर आता त्या ठिकाणी अश्विनसुद्धा काहीच करत नाही. अश्विन नुसता बघत असतो, कारण अश्विनच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकलेली असते, कारण सायलीने डायरेक्ट प्रियाच्या कानात मारलेली असते. तर आता प्रियाचे कानसुद्धा सुन्न झालेले असतात. ती बघतच असते एकटक सायलीकडे. सायली लगेच म्हणते हे बघ प्रिया, तुझ्यामुळे आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय. नवऱ्याच्याच काय, घरातल्या प्रत्येक जणांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि तेही फक्त तुझ्यामुळे. पण आता हे शेवटचं राहिलं हां. आता जो चुकेल ना तोच रडणार. आता हे पाहून अर्जुनला थोडा धीर येतो की त्याची बायको त्याच्या साईडने आहे. प्रिया त्याच्याकडे एकटक बघत असते, सायलीकडे आणि अर्जुनकडे. तर अश्विनसुद्धा शांत बसलेला असतो. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता अर्जुन आणि सायली तर दोघेही एकमेकांना सपोर्टिव्ह असतात. तर आता पुढे प्रियाची आणि अश्विनची काय रिॲक्शन असेल आणि कल्पना आणि प्रताप दोघांना काय रिॲक्ट करतील हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या सायलीवर ते आरोप घेतील का की प्रियाच्या कानाखाली मारली म्हणून, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.